श्रावण महिन्यात महालक्ष्मीची कहाणी. ऐका महालक्ष्मी तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती होती. तिचं नाव पाटमाधव राणी. दुसरी नावडती होती. तिचं नाव चिमादेवी राणी. राजाला नंदबनेश्वर नावाचा एक शत्रू होता. तो शनी उडे, शनी बुडे, शनी अंतराळी जाई, शनी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा फार वाळत चाललेला. एके दिवशी राजाने सर्व लोकांना बोलवले. नंदबनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली. लोकांनी बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्या नगरात एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, आई आई मला भाकरी दे. मी राजाच्या शत्रूला माराय जातोय. म्हातारी म्हणाली, बाबा तू गरिबाचा पोर. 4 पावले पुढे जा. झाडाहाड ही भाकरी खा. म्हणजे तुला लोक हसणार नाहीत. म्हातारीने भाकरी दिली. म्हातारीचं पोर भाकरी घेऊन निघालं. सगळ्यात पुढं गेलं. इतक्यात संध्याकाळ झाली. पोराशिवाय सर्व लोक घरी आले. त्यांना नंदबनेश्वर काही सापडला नाही. पुढे मध्यरात्री काय झाले? नागकन्या, देवकन्या तिथे आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. पोराने विचारले, बाई बाई ह्याने काय होते? ते ऐकून तेही त्याचबरोबर वसा वसू लागला. पूजा केली. घागरी फुकल्या. पहाटेस उत्तरपूजा केली. जशी पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरी जागती झाली, तसा कन्या, नागकन्या, देवकन्या आशीर्वाद मागितला. तसा यानेही मागितला. तसा देवाने दिला. देवी अदृश्य झाली. म्हातारीचं पोर घरी परत आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटेस उठली. परसात आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तशी तिने ही गोष्ट राजास जाऊन सांगितली. राजाने चौकशी केली. म्हातारीचं पोर सगळ्यांच्या मागे होतं. त्याने ह्याला मारले असेल, असे लोकांना समजवून सांगितले. राजाने त्याला बोलावणे धाडले. म्हातारीचं पोर राजाच्या घरी आलं. त्याने राजाला विचारले, राजा राजा, आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथे का बोलवले? राजा म्हणाला, भिवू नको, घाबरू नको. माझा वैरी नंदबनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझे नाव सांगतात. पोर म्हणालं, राजा राजा, मी मारला नाही, पण तो देवीच्या वराने मेला. राजा म्हणाला, ती देवी कोणती? ती तुला कोठे भेटलास? पोर म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालो. तुमच्या पुढे थोडासा गेलो. शिळी भाकरी झाडाआड खाल्ली. येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. रात्री नागकन्या, देवकन्या तिथे आल्या. त्याने महालक्ष्मीचा वसा वसला. त्याची मी चौकशी केली. पुढे मी पूजा केली. घागरी फुकल्या. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरी जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला. तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? मला आशीर्वाद असा मिळाला की राजाचा शत्रू मरेल, अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधील, नवलवाट नाव ठेवील, असे म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तरपूजा केली. तातू घेऊन घरी आलो. तो तुझे बोलावणे आले. राजाने हकीकत ऐकली. आनंदी झाला. पोराला अर्ध राज्य दिलं, अर्ध भांडार दिलं, माडीशी माडी बांधून दिली, नवलवाट नाव ठेवलं. पुढे म्हातारीचं पोर आनंदाने वागू लागलं. ही बातमी राणीला समजली. राणीने नवलवाटाला बोलवून धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारले. नवलवाटाने तातू दाखवला. तिला सांगितले, अश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल. त्या दिवशी 16 सुताचा तंतू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा,
16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचमृती पूजा करावी. 16 अर्घ घ्यावेत. मग धूप दीप दाखवावा. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्याचा हो वसा घेणे असेल त्याने तंतूची पूजा करावी. तंतू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी कहाणी चतुर्दशीला करावी. याचप्रमाणे अश्विन मासी करावे. असा तिने वसा समजून घेतला व आपण तो पाळू लागली. पुढे एके दिवशी काय झाले? राजा राणीच्या महाली आला. सारीपाट खेळू लागला. राजाने तांतू पाहिला. हे काय म्हणून विचारले. राणीने तंतूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझे घरी हरे बहू, दोरे बहू काकणे, कळावा बहू व्रताच्या सातू तोडून टाक. मला याची गरज नाही. पुढं रात्र झाली. राजा राणी निजली. सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या. कोपऱ्यात त्याने तातू सोडला. दासीने तो तातू नवलवाटाला दाखवला. त्याला राणीचा राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला. त्याला नावडती राणी भेटली. तिने तो तातू मागितला. हा म्हणाला, उठशील माचशील घेतला वसा टाकणार नाही. तसा तातू हिच्या हवाली करून वसा सांगितला. पुढे अश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मी म्हातारीचे सोंग घेतले. पाटमाधव राणीच्या महाली गेली. महालक्ष्मीची आठवण आहे की नाही ते पाहू लागली. अगं पाटमाधव राणी, पुत्राची माय, आज काय तुझ्या घरी आहे? राणीने उत्तर दिले, आज माझ्या घरी काही नाही. म्हातारीला राग आला. तिने तिला शाप दिला. सवतीच्या नहानी डाराडुरी करीत असशील, अर्ध अंग मनुष्याचं, अशी होऊन पडशील. इतके राणीने ऐकले आणि खदाखदा हसली. पुढे म्हातारी निघाली. ती चिमादेवीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचे साहित्य दिसले. दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिने चिमादेवीला विचारले, अगं चिमादेव राणी, पुत्राची माय, आज काय घरी आहे? तिने उत्तर दिले, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी महालक्ष्मी म्हणताच ती मीच. राणी म्हणाली, कशाने ओळखावे कशाने जाणावे? तो ती सकाळी कुवारीन झाली, दुपारी सुवासीन झाली, संध्याकाळी बायको झाली. अशा तिन्ही काळी तिने तिला पटवून दाखवल्या. नंतर राणीने घरात बोलावले. नाऊ माकू घातले. पितांबर नेसायला दिले. चौरंग बसायला दिला. राणीने व नवलवाटाने तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघेजण घागरी फुंकू लागले. तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला. धुपाचा वास महाली आला. तशी राजाने चौकशी केली. शिपायांना हाक मारली. नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या. शिपाई नावडतीच्या घरी गेले. महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तसे ते परतले. राजाच्या महाली आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथे घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीने पंचारतीने ओवाळले. राजाच्या हाताला धरून मंदिरात नेऊन राणीकडे आले. राणीने पंचारतीने ओवाळले. मंदिरात घेऊन गेली. सारी पाठ खेळू लागली. खेळता खेळता पाठ झाली. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरी जागती झाली. तसे राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला काय आशीर्वाद देऊ? राजा सकाळी तुला घेऊन जाईल आणि तुझी सव तुझ्या नहानी डाराडोरी करील. अर्ध अंग बेडकाचे अर्ध अंग मनुष्याचे अशी होऊन
तशी चिमादेव राणीने तिला प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नकोस. तसे देवीने सांगितले की राजा तिला 12 वर्षे वनात धाडेल. असे म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यावर राजाने तिला रथात घेतले. वाड्यासमोर घेऊन आला. पाटमाधव राणीला निरोप धाडला. राजा राणीला घेऊन येत आहे. तिला तू सामोरे ये. तशी ती फाटके तुटके नेसली. घाणेरडे चोळी अंगात घातली. केस मोकळे सोडले. कपाळी मळवट फासला. जळकं खापर डोक्यावरती घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली. तो राजाने विचारले की ओरडत किंचाळत कोण येत आहे? भूत आहे की खेत? शिपायाने सांगितले, भूत नाही, खेत नाही, तुमची राणी सामोरे येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका. असा शिपायांना हुकूम दिला आणि आपण उठून महाली आला. राजा राणी सुखाने नांदू लागले. इकडे शिपायांनी पाटमाधव राणीला रानात नेली. राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळू रडू लागली. तसे शिपायांनी सांगितले, बाई बाई रडू नको. आम्ही तुझ्या हातचे खाल्ले आहे. आमच्याने काही तुला मारवत नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देतो. पुन्हा तू या राज्यात येऊ नको, असे ते म्हणाले. राणीला तिथे सोडून आपण निघून नगरात आले. नंतर ती तशीच फराफरा एका नगरात गेली. खूप हिंडली. जिथे जाई तिथून लोक तिला हिसकावून पिटलून लावत. काठीने ठुकरत पुढे ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषीची गुफा दृष्टीस पडली. तिथे गेली. तो ऋषी ध्यानात बसले होते. ती तिथेच राहिली. ऋषी स्नानाला गेले म्हणजे ती आपली झाड सारवण करी. पूजेचे पाठ मांडून ठेवी. अशी 12 वर्ष सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. ते म्हणाले, इथे झाड सारवण कोण करते? त्याने माझ्या समोर यावे. तशी ती ऋषीच्या समोर आली. नमस्कार केला. ऋषीने झाड सारवणाचे कारण विचारले. ती म्हणाली, अभय असेल तर सांगतो. तिने सगळे सांगितले. ऋषींनी पोथ्या पुस्तके वाचून पाहिली. तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असे समजले. ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली. रात्री घागरी फुकवल्या. पाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरी जागती झाली. तसा राणीला आशीर्वाद मागितला. देवी रागवली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हा देवीने उशाप दिला. या झाडाखाली फराळाची तयारी कर. कुपारी विडा ठेव. वाळ्याचा पंखा ठेव. त्या सगळ्यात तुझ्या हाताचा वास येऊन लागेल. राजा इथे आज ना उद्या येईल. तहानलेला असेल. त्याचे शिपाई इथे पाण्याचा शोध करतील. ते तुला सगळी तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथे येईल. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथे राजा आला. पोटभर फराळ केला. पिण्यास पाण्याला कापरी विडा खाल्ला. आत्मा थंड झाला. पुढे राजाने शिपायांना विचारले, इथे पाणी, फराळ, विडा ह्या सगळ्या पाटमाधव राणीच्या हाताचा वास कसा आला? शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचे खाल्ले प्याले. आमच्याच्याने काही तिला मारवलं नाही, म्हणून आम्ही तिला सोडून दिले. राजा म्हणाला, असे असेल तर तिचा शोध करा. शिपाई निघाले. ऋषीची गुफा पाहिल्या. तिथे ती सापडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितले. राजा उठला. ऋषीच्या गुफेत गेला. त्याने दर्शन घेतले. ऋषींनी ओळखले. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितला. नंतर तिला राजाच्या हवाली केले. तसे उभयंताला ऋषींनी नमस्कार केला. त्यांनी तिचा आशीर्वाद दिला. पुढे राजाने तिला रथात घातले. आपल्या नगरी घेऊन आला. बाहेर रथ उभा केला. चिमादेवी राणीला निरोप पाठवला. राजा पाटमाधव राणीला घेऊन येत आहे. त्याला तू सामोर ये.
तशी राणी न्हाली, माकली, पितांबर नेसली, शाल जोडी पांघरली, अलंकार घातले, नगराच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोर आली. राजाने विचारले, वाजत गाजत कोण येत आहे? नागकन्या की देवकन्या? तसे शिपायांनी सांगितले, नागकन्या नाही, देवकन्या नाही. तुमची राणी तुम्हाला सामोरी येत आहे. तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला, तू जर अशी सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी उगीच बसली. राजाने चिमादेवीला उचलून रथात घेतले आणि दोघीसह वाजत गाजत नगरात आला. सुखाने रामराज्य करू लागला. त्यांना महालक्ष्मी प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा होऊ ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफोल संपूर्ण. भक्तांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात हा व्हिडिओ नक्की शेअर करा.